नमस्कार। आज पंढरपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने एक धाडसी आदेश महाराष्ट्र शासनाच्या विरोधात पारित केलेला आहे। तो असा आहे की पंढरपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पंढरपूरच्या शाखेमध्ये आहे ते अकाउंट सील करण्याचं, गोठवण्याचं म्हणजेच अटॅच करण्याचं, जप्त करण्याचे आदेश आज पंढरपूर न्यायालयाने पारित केलेले आहेत। त्याचा विषय असा आहे की अनवली ते टाकळी या रस्त्याचं जे विकासाचं काम हे अशोका ब्रिजवेज या कंपनीला देण्यात आलेलं होतं। या कंपनीचं काम पूर्ण होऊन देखील महाराष्ट्र शासनाने या कंपनीची थकबाकी जे काही ॲरियर्स होते ते दिलेले नव्हते आणि त्यामुळं एका लवादाची नियुक्ती करण्यात आली। त्या लवादामध्ये 2 लवाद होते। त्याच्यामध्ये माननीय सुजाता मनोहर ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सन्माननीय न्यायमूर्ती आहेत आणि दुसरे ताडवी साहेबांचं एक लवाद होतं। या दोन्ही लवादांनी दिलेले न्याय निर्णय हे या महाराष्ट्र शासनाच्या PWD डिपार्टमेंटनी पाळले नाही, त्याचं पालन केलं नाही आणि त्यामुळे नाईलाजाने या कंपनीमार्फत ह्या प्रक्रिया, या रक्कम वसुलीसाठी प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रियांचा अवलंब या कंपनीला करावा लागला। आता त्याच्यामध्ये परवा आपण ऐकलं की पाखले मॅडम यांच्या कोर्टामध्ये त्यांनी असा आदेश दिला की पंढरपूरच्या PWD डिपार्टमेंटमधील कार्यालयातील सर्व सुमान जप्त करण्याचे आदेश दिले आणि आता त्याच्याही पेक्षा एक जबरदस्त आदेश हा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय NS बुद्रुक साहेब यांनी आज पारित केला आहे। त्यांच्या आदेशामध्ये असं नमूद केलेलं आहे की BNCचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये सुमारे 9,52,00,000पेक्षा जास्त रक्कम ही उपलब्ध असताना देखील जाणून बुजून कमी रक्कम असलेली थकबाकीची रक्कम ही जाणीवपूर्वक BNC विभाग ही देत नाही हे निदर्शनास आल्यानंतर सन्माननीय न्यायालयाने या कंपनीची जी थकबाकी या प्रकरणामध्ये आहे ती 2,84,35,731 रुपये या रकमेच्या वसुलीसाठी हे जे SBI पंढरपूर शाखेतील जे BNCचं अकाउंट आहे कार्यकारी अभियंत्यांच्या नावाने ते अटॅच करण्याचा आदेश आज दिलेला आहे। ते सीज करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर फ्रीज देखील करण्यात आला आहे। याचा अर्थ सदरची रक्कम ही आता BNCला बँक खात्यातून काढता येणार नाही आणि ट्रान्सफर देखील करता येणार नाही आणि जर 1.5 महिन्यामध्ये याप्रमाणे जर रक्कम सदर BNC विभागाने या कंपनीस दिली नाही तर पुढील अधिक तीव्र आदेश पारित केले जाण्याचा इशारा देखील आदरणीय न्यायाधीशांनी या प्रसंगी दिलेला आहे। या माझ्या कार्यामध्ये, या न्यायालयीन प्रक्रियेच्या कामकाजामध्ये सातत्यानं या 2 वर्ष चाललेल्या या प्रक्रियेमध्ये माझे सहकारी पंढरपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय बागल, त्याचबरोबर पुण्याहून सातत्याने येत असलेले ॲडव्होकेट सचिन गोरवे यांचं मला मोलाचं सहकार्य या कामामध्ये लाभलेलं आहे। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।